25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसीतून आरक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालाचं अवलोकन केलं असता मराठा आरक्षणाच्या जीआर नंतर एमपीएससीचा कट ऑफ घसरल्याचं दिसून येतंय। जागतिक अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचलेल्या आहेत। गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 44% तर चांदीच्या किमतींमध्ये 45% वाढ झालेली आहे। 6 महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात अनुक्रमे 26% आणि 29% इतकी प्रचंड वाढ झाली आहे। सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत ला निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र ही प्रणाली तटस्थ असल्यानं त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय। याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल, त्यामुळे ला निनोचा पावसावरही फारसा परिणाम होणार नाही। अटल सेतूवर एमएचटीएल मोठ्या प्रमाणात ओव्हरस्पीडिंग सुरू आहे, मात्र संबंधितांना कोणतेही चालान जारी झालेलं नाही। एकूणच यामुळे वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासाठी झोनल मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। महापालिकेनं त्याकरता नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्याचं आवाहन केलंय। महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून पालिकेकडे आलेल्या 488 सूचना हरकतींवर पहिली सुनावणी पार पडली। यात प्रभाग रचनेसाठी झालेल्या पहिल्या सुनावणीत 189 हरकतींवर सुनावणी झाली। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचे आदेश रद्द करण्यात आलेले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिलासा मिळाला। पश्चिम रेल्वे प्रशासनानं सर्व स्टॉलधारकांना 30 सप्टेंबरपूर्वी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेणं बंधनकारक केलेलं आहे। या मुदतीमध्ये प्रमाणपत्र न घेतल्यास संबंधित स्टॉलचा वीज पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा प्रशासनानं दिलाय। मध्य रेल्वेनं एप्रिल ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये 17,19,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे। या फुकट्या प्रवाशांकडून 100 कोटी 50 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। ऑगस्ट महिन्यात 2,76,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। शिष्यवृत्तीचा लाभ अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासाठी सारथीच्या बरोबरच आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। 11वी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचं वेळापत्रक जारी करण्यात आलंय। 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान ही फेरी पार पडणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळालेली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा गॅजेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे। आता एक मोठी बातमी, दिल्ली आणि देशभर हादरवण्याचा आयएसचा कट अखेर पोलिसांनी उधळून लावलेला आहे। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं झारखंड एटीएस आणि रांची पोलिसांच्या मदतीनं केलेल्या संयुक्त कारवाईत 3 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। अटक केलेल्यांमध्ये अशर दानिश, आफ्ताब आणि आणखी एकाचा समावेश आहे। चौकशीसाठी 8 पेक्षा अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, तर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी सामग्री, स्फोटक, शस्त्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केलेली आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलेला आहे। धाराशिवच्या 23 मंडळातील 2 लाख हेक्टरपर्यंत शेतीचं नुकसान झालंय। पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। मालवणच्या समुद्राच्या भरतीच्या पाण्यात रापणसह होडी वाहून गेली, यामुळे 8 लाखांचं नुकसान झालंय। ऐन हंगामात 40 मच्छीमार कुटुंबीय अडचणीत आले। श्रावण ते गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृपंधरवड्यानं संपुष्टात आणलेली आहे। बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली असून किरकोळ बाजारामध्ये वाटाणा 160 ते 200 रुपये किलो दरानं, तर गवारही 120 ते 160 रुपये किलो दरानं विकली जाते। राज्य सरकारनं हमीभावानं 20 लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे। प्रत्यक्षात 15 लाख टन खरेदीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, पण केंद्रानं मंजुरी दिली तरीही सद्यस्थितीमध्ये 15 लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची राज्याची क्षमता नाही। गेल्या वर्षीचा अनुभव पाहता हमीभावानं सोयाबीन खरेदीचं मोठं आव्हान राज्यासमोर आहे।
मराठा समाजापाठोपाठ तुळजापुरात बंजारा समाज एकवटलेला आहे. मराठा समाजाच्या निर्णयाप्रमाणेच आमचाही निर्णय घ्या. फडणवीसांनी एससी प्रवर्गात समावेश करण्याचं आश्वासन पाळावं अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तांबवे गावासह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवाची पालखी गावागावात जात असते. त्यानिमित्त प्रत्येक गाववाड्यात वाजत गाजत पालखीचं स्वागत करण्यात आलं. घटस्थापनेला भैरवनाथ देव पाठरवाडी डोंगरावर मंदिरात जातो आणि तिथेच वर्षभर मंदिरात थांबतो. जळगावमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शनं केली. बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. वेगवान स्वरूपात दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी मोठ्या दिमाखात शिवतीर्थावर होणार असून मुंबई महानगरपालिकेनं या मेळाव्याला परवानगी दिली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. शिवसेना शिंदे गटानं आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेसाठी कार्यकारी समिती जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र अशी 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे. जळगावात डीपीडीसीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकानं एका महिलेवर अत्याचार केला होता आणि त्या अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. मंगेश चव्हाण ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान चव्हाण यांचा त्यांच्याच गृहमंत्र्यांवर विश्वास नसल्याची टीका माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. नागपुरात व्यापारी राजू दीपानी यांच्यावर भर रस्त्यात दरोडेखोरांनी गोळीबार करत 50 लाख रुपये लुटले. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केलाय. नानापेठेतील टोळीयुद्ध तसंच कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याच्या खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह 13 साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पुणे पोलिसांनी नानापेठेतील टोळीयुद्धाला आळा घालण्यासाठी मकोका लावलाय. बेरोजगारांची वाढलेली संख्या, घर लागलेली अर्थव्यवस्था तसंच समाज माध्यमांवर घातलेली बंदी अशा अनेक समस्यांमुळे असंतोषाचा स्फोट होऊन सध्या धगधगणाऱ्या नेपाळमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी लष्करानं देशभरात संचारबंदी लागू केली. पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लष्करानं ही कारवाई केली. पुणे महापालिकेच्या प्रारूप आराखड्यासंदर्भातल्या हरकतींच्या संदर्भात आज आणि उद्या सुनावणी होणार आहे. 6,000 हरकतींसाठी आज आणि उद्याचा वेळ देण्यात आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती आल्यानंतरही प्रशासनानं केवळ 2च दिवस सुनावणी ठेवल्यानं हरकतदार नाराजी व्यक्त करतायत. बीडच्या परळीजवळील पांगरी नाथरा मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात आजोबांसह नातीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी सुवर्णा यांच्यासह.